तेव्हाच मुक्ती होती. पण फक्त आणि फक्त जय शिवराय बोललेले याच मनाला 100 वाघाची शक्ती मिळते, 100 वाघाची शक्ती मिळते. इथे जमलेल्या सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनी, मी श्रेयस शिंदे व माझी टीम पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. तर अशाच या वाघाची, अशाच या महान राजाची, अशाच या छत्रपतींची काहीशी कथा आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत. महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या काचेखाली वरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती. असाच हा महाराष्ट्र. मंडळी, जेव्हा आपल्याच घरातील गाय आणि जेव्हा आपल्याच गोट्यातील गाय आणि आपल्याच घरातील माय ही सुरक्षित नसते ना, जेव्हा ती असुरक्षित असते ना, तेव्हा आपल्याच घरांमध्ये हा अंधकाराचा हाहाकार माजला जातो. तर हाच हाहाकार कमी करण्यासाठी आपल्या माँसाहेब जिजाऊ शिवाईदेवीकडे जातात आणि शिवाईदेवीला वदन मागतात. हे शिवाईदेवी, मला एक असा पुत्र दे, दिलगंगाचं राज्य येण्यासाठी, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला एक असा पुत्र दे. दगडालाही पाजर फुटला, वाराही शांत झाला आणि सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवरती शिवबा जन्माला. पुत्र झाला शहाजीराजांना, नव्हे तर पुत्र झाला अवघ्या महाराष्ट्राला. अशाच या बालशिवरायांना आणि माँसाहेब जिजाऊंना आपले थोरले राजे म्हणजे शहाजीराजे भोसले यांनी पुणे येथे पाठवले. पुणे येथे माँसाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. माँसाहेब काय होतं या पुण्यामध्ये? सगळी रयत हे अन्यायामध्ये रगडत जात होती. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगल या सर्वांच्या अत्याचारांनी त्रस्त झालेली ही सगळी रयत. माँसाहेब जिजाऊंना हे सर्व काही बघवत नव्हतं. म्हणूनच माँसाहेब जिजाऊंनी आपल्या बालशिवरायांना अवघ्या लहानपणापासूनच रामायण, महाभारत, सत्य, असत्य, धर्म, अधर्म या सर्वांच्या कथा सांगितल्या. आणि म्हणूनच राजे हे या सर्वांपासून सुशिक्षित झाले आणि राजांना देखील हे कुठंतरी थांबावंच वाटतं.
म्हणूनच राजे हे रायरेश्वराच्या मंदिरात जातात आणि रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेतात. वयाच्या अवघ्या 16 वर्षी शपथ घेतात ती स्वराज्याची. आम्ही शहाजीराजे भोसले या शंभू महादेवाला रक्ताभिषेक करून ही शपथ घेतो की आम्ही या हिंदू प्रांतात स्वराज्य स्थापन करू आणि यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नमः पार्वतीपते हर हर होय, याच बालशिवरायांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी याच शिवलिंगावरती रक्ताभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली. राज्य तर करायचंय, राज्य तर चालवायचंय, पण राज्य हे कोणी एका माणसाच्या भरोश्यावर चालत नसतं बरं. त्याच्यासाठी पाहिजेत अनेक मावळ मंडळी आहे. महाराजांनी राज्याचं नाव स्वराज्य ठेवलं. स्वराज्य म्हणजे तरी काय? स्वराज्य म्हणजे माझं राज्य, स्वराज्य म्हणजे माझं राज्य. मग हे माझं आहे ना, मलाच झडलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच लढलं पाहिजे, ही उर्मी तुमच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये या राजाने तयार केली. आणि म्हणूनच या राज्यासाठी अनेक धुरंधर मावळ्यांची मांडियाळी आपोआप तयार झाली. महाराजांनी शपथ घेतल्यानंतर महाराजांनी या 12 मावळ मुलकातील तोरणा घेतला, कोंडाणा घेतला, असे बरेच गडकिल्ले घेतले आणि येथील रयत ही सुख समृद्धानं नांदत होती. महाराजांनी राज्य तर निर्माण केलं, पण राज्य निर्माण करत असताना महाराजांनी जेव्हा आपली रयत सुखानं नांदवायची होती, जेव्हा आपल्या सैन्य भरती करायची होती, तेव्हा राजांनी हे नाही सांगितलं की कोणी शिवाजी राजा बोलवतोय म्हणून. राजांनी हे सांगितलं, तुला जर वाटत असेल तुझ्या डोळीवरती सुखाचं छत्र नांदावं तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या भविष्यातील पोरीबाळीचं आयुष्य सुखात जावं तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या भविष्यातलं सुख समृद्धीनं जावं तर ये. आणि म्हणून तानाजी, बाजी, यसाजी अशा अनेक धुरंधर मावळ्यांची मांडियाळी आपोआप तयार झाली. तर मंडळी, महाराष्ट्र हा सुखानं नांदत होता, स्वराज्य हे सुखानं चालत होतं, पण हे त्या आदिलशहाला बघवलं नाही बरं. त्यांनी या स्वराज्यावरती, याच आपल्या हसत असलेल्या स्वराज्यावरती एक संकट धाडून दिलं. त्याच संकटाचं नाव म्हणजेच अफजल खान. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. तथास्तु. कसा ठेचावा डोक्यात नेहमी भेटीचा धाडा सांगावा. कानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना, अनाशा शामियाना. खान डौलत डुले द्याला, खान डौलत डुले द्याला, सह्याच्या
पंतांनाही बरोबर घ्या. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो लिंगण दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या, खान अभिमान मान्या. इतक्यात महाराज झाला. पोटामध्ये पिचवट केला. पोटामध्ये पिचवट. होय, असाच हा अफजल खान. अफजल खान आणि आपले राजे यांची शारीरिक दृष्ट्या काही बरोबरी होणे हे कधीच शक्य नव्हतं बरं. पण हाच अफजल खान जेव्हा आपल्या स्वराज्यावरती चालून आला तेव्हा महाराजांनी तब्बल 1.5 ते 2 वर्ष या अफजल खानाची सैन्यदल किती आहे, हत्तीदळ किती आहे, तोफगोळा किती आहे, भारतगोळे किती आहेत या सर्वांचं निरीक्षण करून याच बलाढ्य अशा औरंगजेबाला धुळीस मिळवलं. महाराजांनी 2 मिनिटात संपवलं. अफजल खानाला 2 मिनिटात संपवलं. पण त्याच 2 मिनिटासाठी तब्बल 1.5 ते 2 वर्ष महाराजांनी सूक्ष्म निरीक्षण केलं होतं. काय हो मंडळी, 350 वर्षापूर्वी जे काही अन्याय अत्याचार जुलूम चालू होता तो जुलूम या राजानं नष्टानूस केला होता. म्हणूनच या राज्याचा आता वेळ आलेली आहे राज्याभिषेक करायची. स्वराज्याच्या शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करावा. इथं आपला राज्याभिषेक संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज की होय, 350 वर्षापूर्वीची गुलामी मिटून आपला राजा म्हणजेच आपले शिवबा आता राजे नाहीत बरे राहिले. आता राजे झाले छत्रपती. छत्रपती म्हणजे जोपर्यंत सूर्य चंद्र राहतील तोपर्यंत तुम्हा आमच्या सर्वांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अमर राहतील, अमर राहतील. होय.
राजमाता राहिल्या नाहीत, तर त्या झाल्या राजमाता, राष्ट्रमाता, मासाहेब जिजाऊ. आस्तगदम 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 राष्ट्रपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर शिवाजी महाराज की नमो पार्वती पते. सर्वांनी मानाचा मुजरा करून घ्यायचा.